सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळची छान देवपूजा वगैरे झाली आणि आज मला न्यू रेसिपी ट्राय करायची होती, ती म्हणजे राजमा चावल. तर त्याच्यामध्ये मी आधी राजमा टाकून घेतलेला होता. सकाळपासून भिजत घातलेला राजमा छान असा धुवून वॉश वगैरे करून टाकून घेतला. त्याच्यामध्ये 2 ते 3 छोटे छोटे टमाटर, एक बारीक चिरलेला कांदा, थोडंसं तूप घातलं, तेजपान टाकलं, जे काही खडे मसाले असतात ते सुद्धा टाकले, थोडंसं जिरं टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि छान असे 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यानंतर जे काही टमाटरचे साल होते ते असे निघून आलेले होते. त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक आणि 3 ते 4 लसूणच्या पाकळ्यासुद्धा टाकलेल्या होत्या. ते टमाटर वगैरेचे साल काढून घेतले. त्याच्यामध्ये अगदीच थोडंसं कुकरचं जे पाणी होतं ते टाकल्यानंतर लो फ्लेमवर थोडंसं मीठ टाकून नंतर कोथिंबीर वगैरे गार्निश करून छान असं लीड ठेवून थोडा वेळ होऊ दिलं. 10 मिनटं अगदी होऊ दिलं. लगेच साईडला राईस बनवून घेतला. नंतर छान असा राईस वगैरे आणि नंतर राजमा चावल राजमाची जी काही भाजी बनवली होती त्याच्यावर टाकली आणि अगदी परफेक्ट हॉटेलसारखा राजमा चावल आज मी बनवला होता. खूप छान सुंदर अशी टेस्टसुद्धा होती. म्हणजे सुगंध तर इतका छान येत होता, कारण त्याच्यावर वरतून तूप घातलेलं होतं. आणि तुम्हाला जर याची फुल रेसिपी बघायची असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा, जेणेकरून मी फुल ब्लॉगमध्ये नक्कीच तुमच्यासोबत डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेन. नंतर आम्ही दोघांनी असा राजमा चावल व्यवस्थित असं जेवण करून घेतलं. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.